7 जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे। एक इंचही जमिनीला हात लावून देणार नाही, सिडकोला इशारा। 95 गावचे प्रकल्पग्रस्त एकवटले। 95 गावच्या प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला हरकती देत सिडकोने काढलेल्या नोटीसला विरोध असल्याचे सांगितले। 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे सिडकोने नैनासह इतर ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत। तिथे केंद्राचा कायदा बाजूला ठेवत अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना फायदा मिळून न देता मनमानी पद्धतीने सिडकोचा कारभार सुरू असून त्याला आमचा विरोध असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले। उरण भागात पिकत्या जमिनी राहती घरं आहेत, ती संपादन करण्यासाठी नोटीस काढली असून नोटीसमध्ये आमची गावं, घरं, जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत। या भूसंपादनाला आमची हरकत आहे। शेतकऱ्याच्या एकाही इंच जमिनीला आम्ही हात लावू देणार नाही, सिडकोला आमचा इशारा आहे। हा निर्धार करून सर्व प्रकल्पग्रस्त हरकती घेऊन आलो आहोत। सिडकोने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर येणाऱ्या काळात प्रकल्पग्रस्त कठोर भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। 2013चा भूसंपादन कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे रेडी एकरच्या 4 पट रक्कम द्यायला लागते भूसंपादनाची आणि 20% हा विकसित भूखंड द्यायला लागतात। परंतु सिडको सगळ्या ज्या काही नैना असेल, बैलंडा कायदा असेल, महागार्गा असेल, ज्या ज्या ठिकाणी जमिनी घ्यायचा आहे तो केंद्र सरकारचा कायदा हा बाजूला ठेवतो, त्याची अंमलबजावणी करत नाही आणि त्या कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू देताना मनमानी पद्धतीने जे काही त्यांचं ॲक्विजिशन चालू आहे त्याला आमचा विरोध आहे। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।